महाबळेश्वर टीम ग्राउंड मध्ये उतरा, फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर, थांबू नका. आणि मॅन ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाहीये, कारण जबरदस्त बॅटिंग केली, अर्धशतक बनवलं, गोलंदाजी चांगली केली, तर प्रज्वल ठरला प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच आपण प्रज्वलला देऊया. पुढील सामन्याचा टॉस देखील झाला. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा, स्वराज्य महाबळेश्वर. कारण नटराज मास्तूर संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा आणि जसा सामन्याला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. जोडले जातील आवाज भिवंडीचा मोडीजी पाटील सरांच्या शुभवाणीतून पुढील सामना. धन्यवाद. चेक. वेलकम बॅक मंडळी, नमस्कार, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व चौथं, सर्वांना वाटेल गर्व असं आपलं हे पर्व चौथं आपण पाहतोय आणि या चौथ्या पर्वामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मॅच क्रमांक दुसरी आपण पाहतोय आणि जिथे जर बघितलं गेलं तर नटराज माचुतर आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वराज्य महाबळेश्वर या दोन संघांना खेळताना पाहतोय. नटराजने सर्वप्रथम तर टॉस जिंकला आणि डिसाईड केलं बॅटिंग, जे की लास्ट मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. चला वेळ वाचवा. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. नटराज या संघाने सर्वप्रथमतः टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केलं बॅटिंग आणि ओपनिंग पर्स आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेत. बघा मॅच चालू होण्या अगोदर दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू मी विनंती करेन की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवा. शेखर आणि गणेश. चला मॅच ऑन. शेखर आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय ओपनिंग पेअर मध्ये आणि गोलंदाजीवरती फ्रंट लाईन बॉलर महेश. पहिला बॉल वळण घेतलाय, टप्पा पडल्यानंतर लेग स्पिनरचा या स्पर्धेची दुसरी रात्र आपण अनुभवत आहोत आणि खूप चांगली स्पर्धा चालली आहे सध्या. आणखी एक चांगला बॉल आहे, परंतु आता मिस्टेक झाली यष्टीरक्षकाकडनं आणि धावा मिळतील तिकडे 4. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा. टीम मीटिंग घेऊ नका, तिसऱ्या षटकानंतर तुम्ही एक 20 सेकंदाची टीम मीटिंग घेऊ शकता. महेश पहिल्या षटकामध्ये पहिले 2 बॉल चांगले हाताळलेत महेशने. हा देखील चांगला टॅप केलाय बॉल आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने बॉलला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीने 8 या कडावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. खरं तर फील्ड करता आला असा बॉल, परंतु त्या रीचच्या थोडा दूर होता.
पुन्हा ऑप्शनचा बाहेरचा बॉल आणि बाहेरच पाठवलाय. वा, आणखी एक 4 जोडला जातोय. शेखरच्या बॅटमधनं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. अंपायरचा इशारा, हा नो बॉल आला आणि आता बघितलं गेलं तर अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा जर बघितला गेला तर आतापर्यंत या षटकामध्ये आपण 5 पाहिलात. एक चौकारी आला होता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि आता नो बॉल आला. रिव्हर्स खेळल्यात, बरोबर दाखवलंय, केलं दुसरं आणि धावा मिळाल्या 4. तिसरा चौकार बॅटमधनं. टोटल 4 चौकार या षटकामध्ये आपण पाहिलाय. स्कोर देखील वाढलाय. पहिल्या षटकामध्ये जे एक्सपेक्ट केलं होतं सुरुवातीला एक चांगला फ्लाइंग स्टार्ट हवा तो मिळाला आणि त्यामध्ये आणखी 4 जोडल्या जातील या शेवटच्या अंतिम बॉल वरती. महेश वरती केला वार आणि आरपार 4 धावा मिळतील आणि चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक आपण पाहतोय 21 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. फ्लाइंग स्टार्ट जशी सुरुवात हवी होती ती मिळाली आणि आता षटक क्रमांक 2 कमबॅक करण्याकरिता गोलंदाजीवरती. गोलंदाज आपण पाहतोय किरण वागदरे गोलंदाजीवरती. पहिला बॉल किरणच्या अगेन्स्ट स्वीप करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क नाही. डॉट बॉल पासून केली सुरुवात. निर्धाव चेंडू. मागील षटकाची सुरुवात देखील डॉट बॉल पासून झाली होती. आता नो आणि नो वरती मिळाल्या 4. टोटल मिळतील 5 आणि या 5 धावांच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती आपण पाहतोय वाढल्या. धावा जाऊन पोहोचला 26. 26 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त. 26 धावा. पुन्हा स्वीप केलाय परंतु सर्कल आउटच्या माध्यमातून मिळेल पहिली सफलता. विकेट क्रमांक पहिला गणेश माघारी. आणि आता बॅटिंग करण्याकरिता नवीन बॅटर कृष्णा मैदानामध्ये आलाय. इन ॲट नंबर 3 वरती. पहिल्या डावाचा खेळ पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथमतः डिसाइड केले नटराज या संघाने बॅटिंग आणि त्याचा पाठीमागे इंटेन्शन देखील मी म्हणेन की बरोबर आहेत. कालचा दिवसा देखील आपण पाहिलं होतं 12 वाजेपर्यंत प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या संघाला कुठेतरी बेनिफिट होत होतं आणि पहिल्या मॅच मध्ये देखील तेच एक्झॅक्टली रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेत. सुरुवातीला धावसंख्या जर योग्य पद्धतीने बनवल्या तर जरूर बेनिफिट होत असतो आणि आता देखील तेच पाहायला मिळत आहे. धावा फळकावरती वाढत चालल्यात. 9 वरती 4 आलाय. आणखी एक येईल आता बरोबर ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे पाठवला जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार. कृष्णा देखील चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस हलका शफल केलं आणि त्यानंतर स्वीप केलाय. लगातारचा हा कृष्णाचा 3रा चौकार आलाय आणि चेंडूंचा जर विचार केला तर या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाले टोटल 5. शेवटचा अंतिम बॉल खेळायचा प्रयत्न केलाय तो देखील मैदानाचा पार निघून जातोय आणि चौकाराच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 43. 20+ ऍव्हरेज आहे प्रति षटकाच्या पाठीमागे. काल देखील आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये हायस्ट टोटलचा जर कालचा दिवसाचा आपण विचार केला तर 116 धावा बनवल्या होत्या आणि लोवेस्ट टोटलचा जर विचार केला तर 27 वरती ऑल आउट झाला होता संघ. बरीच वर्ल्ड. महेश गोलंदाजीवरती. ओ महेश पहिलाच बॉल आणि दांडी गुल. विकेट मिळवतोय. महेशला सफलता मिळाली. या आधी जेव्हा महेश आला होता त्यावेळेस मला आठवतं पहिल्या षटकामध्ये महाग गेला होता. 21 धावा त्याच्या अगेन्स्ट आलेल्या परंतु आता महेशला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली. धक्का 2. नवीन बॅटर आता शहाबाज बॅटिंग करण्याकरिता. 2 विकेट पडलेत. क्रमांक 4 वरती आपण शहाबाजला पाहतोय. महेश पहिल्या बॉल वरती विकेट मिळवलाय. तो कॉन्फिडन्स वाढतो जेव्हा तुम्हाला सुरुवातीला विकेट मिळतो आणि तेच पाहायला मिळालंय. हा पहा पुन्हा चांगला टर्न आहे. वळण चांगला प्राप्त करतोय आणि बघा एखादा स्पिनर गोलंदाजाला सर्वात महत्वाची गोष्ट काय तर त्याचे टप्पे महत्वाचे असतात कारण की योग्य वळणला योग्य टप्पा हवा असतो आणि तेच पाहायला मिळालंय. आता फिल्डिंग चांगली. अडवलं की दिला.
चौकार आणि धावफलकावरती 47 धावा आहेत. चौकाराच्या मदतीने अडवायचा प्रयत्न केला परंतु चौकाराच निघून गेलाय. हवेमध्ये पुन्हा स्वीप केला परंतु बॅटचा भरपूर वर बॉल लागला आणि त्याच्याचमुळे सर्कल आउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट. या डावामध्ये आतापर्यंत 2 फलंदाज सर्कल आउटच्या माध्यमातून परतले गेले. 47 वरती तिसरा धक्का बसताना आपण पाहिलाय. महेशला सफलता मिळत आहेत. महेशला 2 विकेट मिळालेत आतापर्यंत. नवीन बॅटर आता उदय बॅटिंग करण्याकरिता आपण त्याला पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये महेशच्या माध्यमातून. चला यानंतर होणारी मॅच मराठा टायगर्स मेट गुताड आणि हॉटेल रेविरिया पांगारी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. हॉटेल रिव्हिरिया पांगारी स्कोर तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 51 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. या षटकामध्ये बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये महेशने अवघ्या धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2च धावा महेशने खर्च केल्या. टोटल 8 आल्या होत्या परंतु त्या 4 धावा ज्या होत्या त्या 22च्या स्वरूपामध्ये. त्यामुळे महेशच्या खात्यामध्ये 2च जाईल. त्यामुळे बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता संकेत गोलंदाजीवरती आणि संकेतच्या विरोधामध्ये हल्ले चढवले जात आहेत. आणखी एक चौकार. पहिला नो बॉल हाताळलेला मग चौकार आलाय. धावा फलकावरती वाढत आहेत. संकेत पुन्हा तयार होता. लाईट्स ऑफ करा गाडीच्या. चला पुन्हा मॅचला सुरुवात केली जाईल. ऑप्शनचा बाहेर होता. कट केल्या बॉलला आणि कट केलेला बॉल हा निघून चाललाय. थर्डमॅन सीमा पार. आणखी एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या फलकावरती आता वेगाने वाढायला सुरुवात झाली आहे. 60 या आकड्यावरती धाव संख्या जवळ पोहोचली आणि 80+ जाण्याचे ते प्रयत्न जरूर असतील. डॉट बॉल आलाय. बिंदी चेंडू. मॅच थांबवा 1 मिनिट. थँक्यू. चला 64 धावा फलकावरती आहेत. पुन्हा खेळायचा प्रयत्न केलेला. बॅटचा अगदी कडेला बॉल लागला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा बाउन्स झाला परंतु मैदानामध्येच राहिलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 64 धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. आता रिवर्स खेळायचा होता. नो बॉल आणि नो वरती यावेळेस देखील मिळतील 4. मिळाल्या 5. टोटल 5 धावा मिळत आहेत आणि त्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला 70. 70 या आकड्यावरती 69 आहेत. आणि आता धावसंख्या फलकावरती 73. 73 धावा फलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 73 धावा संख्या फलकावरती आपण पाहतोय आणि आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती गोलंदाज दिनेश. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आहे तिकडे थोडं लेट झाले बॉल अडवण्याकरिता आणि त्याचाचमुळे एक धाव कंप्लीट केली जाईल.
आणि एका धावेच्या मदतीनं 74 74 धावसंख्या. मी म्हटलं होतं ना की पहिल्या डावामध्ये 80 प्लसचा तर विचार केला जाईल. नो बॉल, परंतु यष्टीरक्षकाने चांगल्या पद्धतीने बॉल लढवला गेला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेट आलाय. धक्का मिळत असताना हा चौथा विकेट आहे आणि शेवटचा विकेट आता मैदानात असावा. शंभू आलेत बॅटिंग करण्याकरिता. शेवटचं अंतिम विकेट आहे आता मैदानामध्ये. 4 विकेट पडलेत. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 74 74 या आकड्यावरती. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 2 बॉल फेकून झालेत. 75 धावा आहेत. ओहो, आणखी एक विकेट. पुन्हा एकदा दांडी सुडवली आणि ऑल आउट होत आहे संघ 75 वरती. विजयाकरिता 76 धावेंचं आव्हान असेल. चला टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन जिथे आपण पाहणार आहोत. यानंतर मॅच मराठा टायगर्स मेट गुताड आणि हॉटेल रिव्हेरिया पांगारी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 75 75 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि 76 76 धावेंचं आव्हान असेल. सन्माननीय गणेशजी बावडेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस कंप्लीट करायचा आहे. टॉस का बॉस मध्ये जॉईन होतील दोन्ही टीमचे कॅप्टन आणि गणेशजी बावडेकर साहेब देखील तिकडे जॉईन होतील आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करत आहोत. या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत जोडले गेलेत. चला दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करत आहोत आणि दुसऱ्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर 76चं टार्गेट आहे. 76 धावेंचा पाठलाग करण्याकरिता ओपनिंग पेअर आघाडीची जोडी आपण पाहतोय. स्वराज्य महाबळेश्वर या संघाकडनं प्रशांत आणि संकेत आणि गोलंदाजीवरती समोरच्या संघातील प्रमुख खेळाडू ज्याने बॅटिंगही केली आणि आता बॉलिंग करण्याकरिता आलाय शेखर. पहिला बॉल, पहिलाच नो बॉल आणि त्याच्यावरती सुवागने केलाय स्वागत. धावा मिळतील टोटल 5. 9 वरती 4 टोटल झाल्या 5. टॅप केलाय आणि हा बॉल देखील निघून चालला. आता सीमा पार येतोय आणखी एक चौकार. फ्लाइंग स्टार्ट मिळाला. पहिल्याच बॉल वरती टोटल 9 धावा आल्यात. 75चा पाठलाग करायचा आहे. 9 धावसंख्या फलकावरती. आता बरोबर पायामध्ये बॉल हाताळला गेला आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चौकार 1 नो टोटल 9 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. तिसरा बॉल हा देखील ड्राईव्ह करायचा आहे. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केला बॉलला. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा डॉट बॉल आलाय 3ऱ्या क्रमांकाचा. आणखी एक चांगला बॉल. तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या डावामध्ये आपण जेव्हा पाहत होतो तेव्हा पहिल्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या, परंतु आता त्याचा पलटवार करताना किती येतील पाहावं लागेल. 1 मोर, अनदर बाउंड्री, अनदर 4, आणखी मिळतील 4. 17 धावसंख्या फलकावरती. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा देखील बॉल मैदानाच्या पलीकडे आणि षटक कंप्लीट झालं पहिल्या क्रमांकाचं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बरोबर स्कोर दोन्ही संघांचा हेड टू हेड फाईटने बघितला तर समांतर चाललाय. इकडे देखील धावा 21 झाल्यात. आणि आता गोलंदाजीवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज उदय. संकेत आता स्ट्रायकर एंडवर. काल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये होता. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केलाय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा 4 मिळाल्या आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25 आकड्यावरती. संकेत स्ट्रायकर एंडवर. नो बॉल आणि त्या नो वरती चांगला प्रहार. आणखी मिळतील 4. 29 या आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. आणखी एक ड्राईव्ह केलाय संकेतच्या बॅट मधनं. हा देखना स्ट्रोक.
अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अंपायर 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. बघा गुण फलकावरती मी पुन्हा करेक्शन करतोय. 35 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चला मॅच ऑन करायची आहे. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 35. 35 या आकड्यावरती गोलंदाज तयार होत आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग आता चांगली आहे. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. संकेत बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आणि अंपायरचा इशारा काय आलाय पाहावं लागेल. धावा मिळती 4. नो +4. टोटल 5 मिळाल्या आणि या 5 धाव्यांच्या मदतीनं 40 धावा. ज्या पद्धतीने स्कोर पुढे धावतोय असं वाटतं की मॅच लवकर फिनिश होईल आणि संकेत त्याच प्रयत्नामध्ये लवकर त्याला मॅच फिनिश करायची आहे. आणखी एक चौकार त्याने जोडलाय. चेंडूंचा खेळ या षटकातील टोटल 5 झाला. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा टॅप केलाय. शेवटचा अंतिम बॉल हा देखील मैदानाच्या पलीकडे. 5 चेंडू आहेत. 5 चेंडू आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे. 5 चेंडू झाले. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत 49. 49 धावा फलकावरती आहेत. आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इकडे देखील 4 धावा मिळतात आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आता वाढल्यात. टोटल स्कोर 53. बॉल तयार होते. पुन्हा एकदा पुन्हा ड्राईव्ह केलाय. हा बॉल देखील चाललाय मैदानाच्या पलीकडे. आणखी एक चौकार येतोय. धावसंख्या फलकावरती 60 या आकड्यावरती आहे धावा. पुन्हा खेळलेत. पुन्हा बॉलला पाठवलाय चौकाराकडे. आणखी एक चौकार आलाय. पाठी खेळायचं होतं यावेळेस, परंतु आता धावा किती आहेत फलकावरती? 64. हवेमध्ये खेळल्यात. उसळी घेतले बॉलने आणि त्यानंतर हा देखील निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या षटकातील चेंडू पहिला डॉट, त्यानंतर लगातार 3 चौकार, त्यानंतर पुन्हा डॉट आणि पुन्हा चौकार. षटक कंप्लीट झालेत आणि षटक कंप्लीट होत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 68 68 आकड्यावरती. आता 12 बॉल 8 धावांची गरज आहे. बारा चेंडू 8 ची गरज आहे. 8 रन्स. 12 बॉल 8 ची गरज आहे आणि आता गोलंदाजी करण्याकरिता आलाय शंभू. पेनल्टी मिड षटकामध्ये शंभूला आणलाय. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल आणि त्यानंतर आता 11 बॉल 8 धावांची गरज आहे. ऑप्शनचा बाहेर व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा येतोय. राहिला आता उर्वरित 7 ची गरज जिंकण्याकरिता.
चेसिंग आता होत चालली असं वाटतं, जवळपास ऑलमोस्ट चेसिंग होत चालली आहे, कारण की बॅटिंग चांगली पाहायला मिळाली, विकेट नाही मिळाली, ती पार्टनरशिप जुळून आली प्रशांत आणि संकेत या दोन बॅटर मध्ये, आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती धावा वाढत चालल्यात. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला, फिल्डर तिकडे बॉल अडवतायत आणि त्याच दरम्यान एक धाव देखील फलकावरती बनवली. एका धावेच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचला गेलाय 74. विजयाकरिता 2 धावेंची गरज आहे. शंभू पुन्हा तयार होत आहेत. 2ची गरज. शंभूचा डॉट बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय आणि त्यानंतर आता एका धावेची गरज आहे. ओहो, बरोबर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न, हा ना, परंतु अंपायरचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. जर एक धाव झाली असेल तर मॅच फिनिश होईल. हो, कंप्लीट झाले एक धाव आणि जिंकली आहे मॅच. कमालीची पार्टनरशिप, दोन्ही बॅटर्सने चांगली पार्टनरशिप केली. जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक, आणि या मॅचचा हिरो ठरलाय प्रशांत.